आजकाल अनेक पालक एक गोष्ट ऑब्झर्व करत असतील की मुलं आधीपेक्षा लवकर बदलायला लागली, म्हणजेच वयात यायला लागली. पण प्रश्न असा आहे की ही नॉर्मल ग्रोथ आहे की अर्ली प्युबर्टी. बहुतेक वेळा पालक कन्फ्युजनमध्ये असतात, कारण बदल झालाय आणि तो दिसतोय, पण तो योग्य वयात आहे की हे कळत नाही. सगळ्यात आधी हे समजून घेऊयात, प्युबर्टी म्हणजे शरीरात होणारे ते बदल जे मुलाला ॲडोलेसंट फेजमध्ये नेतात. पण हे बदल जर खूप लवकर सुरू झाले तर त्याला अर्ली प्युबर्टी म्हणतात. आता वॉर्निंग साइन्स काय आहेत ते बघूया. मुलींमध्ये 8 वर्षांपूर्वी ब्रेस्ट डेव्हलपमेंट सुरू होणं, अंडरआर्म किंवा क्युबिक हेअर येणं, अचानक हाईट वाढणं, मूड चेंजेस दिसणं. मुलांमध्ये 9 वर्षांपूर्वी टेस्टिक्युलर एनलार्जमेंट, व्हॉइस बदलणं, बॉडी हेअर येणं, ॲग्रेसिव्ह बिहेवियर होणं. हे सायन्स दिसले म्हणजे लगेच पॅनिक होण्याची गरज नाही, पण इग्नोर करणंही योग्य नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे का होतं? काही वेळा जेनेटिक्स कारणीभूत असतं, पण आजकाल लाईफस्टाईल फॅक्टर्स खूप मोठी भूमिका बजावतात. जसं एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम, ओबेसिटी, प्रोसेस्ड फूड, हॉर्मोनल इम्बॅलन्स. एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की अर्ली प्युबर्टीचा परिणाम फक्त फिजिकल नसतो, तो इमोशनल आणि सायकोलॉजिकल सुद्धा असतो. मुलं मेंटली तयार नसताना शरीर बदलायला लागतं, त्यामुळे कन्फ्युजन, इन्सिक्युरिटी, बिहेवियर चेंजेस दिसू शकतात. म्हणून इथे ऑब्झर्वेशन खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला फक्त बदल दिसत आहेत की योग्य वयात दिसत आहेत हे लक्षात घ्या. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे चेंजेस खूप लवकर वयात सुरू झाले आहेत, तर वेट करू नका. पीडियाट्रिशियन किंवा चाइल्ड स्पेशलिस्टशी कन्सल्ट करा. अर्ली इव्हॅल्युएशन केल्याने पुढचा प्लॅन क्लिअर होतो. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट करा. तुमच्या मुलाचं वय आणि त्यात दिसणारे बदल एकदा शांतपणे कम्पेअर करा. नॉर्मल आहे की अर्ली आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. जर डाऊट असेल तर कमेंट करा किंवा DM करा. कारण अर्ली प्युबर्टी हा छोटा विषय नाही आहे आणि योग्य वेळी ॲक्शन घेतली तर पुढचं मॅनेजमेंट सोपं होतं.